आपल्यासोबत भाजपाचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर आहेत. भाऊ, काय सांगाल, उद्यापासून जे आहे ते अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होते. खरं तर तुमच्या आमदारकीतलं हे शेवटचं अधिवेशन आहे, काय भावना असणार आहे? निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कोर टीममधल्या सर्व नेत्यांनी, माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माननीय माजी अध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी आणि सर्व कोर टीमनी जी मला या विधान परिषदेची संधी मला दिली, त्याबद्दल खरं तर मला ही संधी देणं म्हणजे एक मला मोठं माझ्यावर म्हणजे नेमकं कार्यकर्त्यापणातलं एक संधी देण्याचं काम त्यांनी केलं, म्हणून त्यांचे खूप खूप आभार. निश्चितपणे पक्ष निश्चितच विचार करतो, जो कार्यकर्ता सातत्याने काम करतो, सर्व वर्गामध्ये जाऊन काम करतो, सर्व घटकांच्या विविध प्रश्नांना हात घालतो, तर निश्चितपणे पक्षाच्या संबंधित निष्ठावान, समर्पण आणि प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतो, त्याला पक्ष संधी देतोच, जशी मला दिली. आणि या पुढेही ते मला संधी देतील. मला पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी पार पाडणार आहे, की पक्षाने मला परत संधी दिलीच पाहिजे किंवा पक्षाने मला हे केलंच पाहिजे असं काही नाही. मी कार्यकर्ता आहे, निरंतर काम करणारा कार्यकर्ता आहे. निश्चितच मला ज्या वर्गात जाऊन काम करायचं, ज्या घटकामध्ये जाऊन काम करायचं, ते काम चालूच राहणार आहे. आणि त्यामुळे पक्ष त्यांच्या पद्धतीने कामाचा आलेख बघून संधी देत असतो. निश्चितपणे मीही काही ना काही कोणत्या ना कोणत्या रूपाने काम करत राहिलो तर मी पुन्हा येईल. खरं तर हेच वाक्य पुन्हा मला घ्यायचं, मी पुन्हा येईल. कार्यकर्त्यांसुद्धा अशी भावना आहे की पक्षाने तुम्हाला संधी दिली, न्याय दिला, मात्र आपण जर हा कार्यकाळ बघितला तर अगदी कमी मिळाला, 1 ते 1.5 वर्षाचा. कार्यकर्त्यांना सुद्धा कुठं असं वाटतं की पूर्ण वेळ तुम्हाला संधी मिळाली पाहिजे, पूर्ण टर्म मिळाली पाहिजे होती. हे बघा, भारतीय जनता पार्टीत असंख्य कार्यकर्ते काम करत आहे. माझ्यापेक्षाही सरस असणारी कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये समर्पण आणि निष्ठावानतेने काम करतात. निश्चित सर्वात चांगला मीच आहे असं नाही आहे. असंख्य कार्यकर्ते ही चांगली काम माझ्यापेक्षा करतात. कार्यकर्त्याचा आलेख बघून, कार्यकर्त्याची निष्ठा बघून, समर्पण बघून, तो कोणत्या वर्गात काम करतो, किती काम करतो, कोणत्या घटकाशी पक्षाला जोडून ठेवतो, पक्षाचे कोणते कार्यक्रम कोणत्या लोकात घेऊन जातो, या सर्व बाबीचा खरं तर अकाउंटेबिलिटी पक्षाकडे आहे. निश्चितपणे पक्ष ज्याला संधी देईल त्या पद्धतीने त्या कार्यकर्त्यालाही त्याच्या जीवनात ती संधी मिळेल आणि त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळो हीच भावना माझी आहे. पुन्हा येईल हा विश्वास तुमच्यात आहे? निश्चितच मी भारतीय जनता पार्टीचा निरंतर काम करणारा कार्यकर्ता आहे. शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या विचारावर काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि मला कार्यकर्ता म्हणून काम करायला पद मिळो न मिळो हे कार्यकर्ता पण माझ्या अंगातलं जाणार नाही. आणि त्यामुळे निश्चितपणे मला संध्या परत येणार आहे आणि मी परत पुन्हा येईल. उद्यापासून अधिवेशन सुरू होते, अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, मात्र असं असताना सभागृहात विरोधी पक्षनेता नाही आहे. खरं तर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला एकूणच राज्यामध्ये विधानसभा असो, जिल्हा परिषद असो, महानगरपालिका असो, नगरपंचायत असो, नगर परिषद असो, ज्या घवघवीत यश जनतेनं दिलं आणि आता जनतेनं ज्या पद्धतीने यश दिलं त्या पद्धतीनं खऱ्या अर्थाने आज विरोधी पक्षालाही माणसं नाही आहे, इतकी अवस्था विरोधी पक्षाची केलेली आहे. कारण त्यांनी जे 50 वर्षात या राज्यातल्या लोकांना त्रस्त केलं होतं आणि खऱ्या अर्थानं राज्यातल्या विविध समाजाचे प्रश्न, विविध घटकाचे प्रश्न प्रलंबित ठेवले, पण त्यांना न्याय नाही देऊ शकले. आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती या राज्यातील जनतेने निर्माण केली. आणि त्यामुळंच विरोधी पक्षाची भूमिका निभवायला आज खऱ्या अर्थाने त्या प्रमाणाची संख्यासुद्धा बाकीचे पक्ष उभं करू शकले नाही. मात्र यावरून जे आहे ते संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. ते असं म्हणतात की विरोधी पक्षनेता न देण्यासाठी कायदा बदलणं हा निर्लज्जपणा आहे. हे बघा, संजय राऊत हे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं बोलत राहतात त्या पद्धतीने ते एक तर मुंगेरीलाल की हसीन सपने. सगळं संपल्यानंतर सुद्धा डबडं वाजवणारे हे संजय राऊत आहे. त्यामुळे रिकाम्या डबड्याची भनभन ऐकायला किथल्या राज्यातल्या जनतेला वेळ कुठे आहे?
विकास इतका जोरदार चालू आहे, त्याच्याकडे लोकांचे डोळे आहे आणि कानं आहे. याची बडबड ऐकायला कुठे आहे? याला जेव्हा संधी दिली, याच्या पक्षाला संधी दिली, तर घरात बसून डमरू वाजत बसला आहे. करोनाच्या काळात सुद्धा याचा नेता बाहेर आला नाही. लोकांनी परत त्याला घरी बसवलं. ठाकरे बंधूच्या युतीबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला, मात्र त्यांनी मौन बाळगलं, नो कमेंट्स असं उत्तर दिलं. कशाबद्दल? ठाकरे बंधूंच्या युतीबाबत. हे बघा, जी युती नैसर्गिकच नव्हती तिला युती कसं म्हणायचं? त्यामुळे ठराविक बाबींसाठी, ठराविक फायद्यासाठी केलेली युती होती. त्यामुळे निश्चितच तिच्यात दरारा येणारच होता आणि ही नैसर्गिक युती नसल्यामुळं तिच्यात दरारा असणारच. आणि त्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलावं? बरं, रोहित पवाराकडून जे आहे ते केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचं जे आहे ते राजीनाम्याची मागणी होते. रोहित पवारांनी निश्चितपणे अजितदादांच्या दुःखाला कशा प्रकारे या राज्याच्या जनतेने घेतलं त्याचा जर विचार केला असता तर निश्चितपणे त्यांनी ज्या भूमिका आत्ता अजित पवारबद्दल गेल्यानंतर मांडल्या त्या भूमिका या काळात तरी योग्य नव्हत्या. निश्चितपणे ते जे भूमिका त्यांनी ज्या पद्धतीने भूमिका, त्या सर्व राजकीय भूमिका आहे. मला त्यांच्याकडनं दुःखाच्या काळात राजकीय भूमिकेतून वागणं आवडलेलं नाही आहे आणि जनतेला आवडलेलं नाही आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे ते पुन्हा एक जगाला धक्का दिला आहे. 10% जे ते टॅरिफ 15% वाढवले. यावरून जे आता भाजपावर टीका होताना पाहायला मिळते, नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा टीका होताना पाहायला मिळते. हे बघा, जागतिक राजकीयदृष्ट्या निश्चितच पंतप्रधानांचं वजन जगामध्ये वाढताना दिसतंय आणि जो विश्वगुरू आपण म्हणत होतो हिंदुस्थानाला, तो विश्वगुरू होण्याच्या दृष्टीनं या देशाची खरं तर प्रगती चालली आहे. आणि निश्चितपणे एक काळ असा येईल की हा जगाचा विश्वगुरू होणारा देश राहणार आहे. आणि त्यामुळे निश्चित ट्रम्प घाबरलेले आहे. ते त्यांच्या पद्धतीने खरं तर त्यांचं वर्चस्व जगावर राहावं या भूमिकेतून त्यांच्या काही राजकीय घडामोडी ते करतायत. निश्चितपणे पुरून पुरणारे या देशाचे पंतप्रधान आहे. आज त्यांनी दाखवलेलं आहे. उद्या पंतप्रधानसुद्धा काही ना काही बाहेर काढतील तेव्हा लोकांना टाळ्या वाजवल्याशिवाय लोक राहणार नाही. आमदार रोहित पवार यांनी जे आहे ते केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली. खरं सांगू का, रोहित पवार यांना जे दुःख झालं आणि राज्याला जे दुःख झालं, रोहित पवारांच्या दुःखाची गणना करताना रोहित पवारांनी ज्या पद्धतीने अजित पवारांच्या दुःखामध्ये सामील व्हायला पाहिजे होतं, परंतु ते राजकीयदृष्ट्या जे वक्तव्य सातत्यानं वारंवाराने करत आहेत ते त्यांनी आता बंद केलं पाहिजे. कारण पवारांना जाऊन अजून 25 दिवसही झाले नाही. ज्या पद्धतीनं घराने दुःख व्यक्त केलं पाहिजे त्या पद्धतीनं ते दुःख व्यक्त होत नाही. कुठंतरी राजकीय स्वरूपाची या दुःखाची झालर लक्षात येते आणि त्याच्यामुळं आणखीन रोहित पवारांचं दुःख वाटतं की ज्या पद्धतीने त्यांनी त्या दुःखाच्या आवेशात असलं पाहिजे, पण ते दुःखाच्या आवेशात नाही आहे. आणि ज्या पद्धतीने ते आपलं आपलं मनोगत व्यक्त करताय ते हे सगळं राजकीय आहे. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत भाजपाचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर होते. उद्या त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळातील शेवटचं अधिवेशन पार पडणार आहे. मात्र त्यांनी असं बोलताना विश्वाससुद्धा व्यक्त केला की मी पुन्हा येईन. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.